पंढरपूर जवळील तांदुळवाडीमध्ये काल एक भीषण अपघात घडला। 14 प्रवाशांना घेऊन जाणारा एक टेम्पो थेट रस्त्याच्या कडेला असणाऱ्या विहिरीत कोसळला। या अपघातात तब्बल 8 जणांचा दुर्दैवी अंत झाला। एक हस्तखेळतं कुटुंब जागीच संपलं। ही बातमी पाहून संपूर्ण महाराष्ट्राला पहिला मोठा धक्का बसला होता। पण जेव्हा आज या अपघाताचं खरं कारण उघडकीस आलं तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राला दुसरा आणि प्रचंड मोठा धक्का बसलाय। कारण विहिरीच्या मालकानं जे सत्य सांगितलं ते ऐकून आज सगळ्या महाराष्ट्राच्या पायाखालची जमीन सरकली। या अपघाताची बातमी काल वाऱ्यासारखी व्हायरल झाली, त्यामुळे अनेक आमदार आणि मंत्र्यांनी घटनास्थळाला भेटी दिल्या। मुख्यमंत्र्यांनी कुटुंबाला 5 लाख रुपयाची मदत जाहीर केली। सुरुवातीला प्रत्येकाला असंच वाटत होतं की गाडीचं नियंत्रण सुटल्यामुळे रस्त्याच्या कडेला असणाऱ्या विहिरीमध्ये थेट चालक घुसला, पण आज जे कारण समोर आले ते कारण अत्यंत वेगळंच निघाले। विहिरीच्या मालकानं जे सत्य जगासमोर आणले त्याचा संबंध थेट 4 वर्षापूर्वी घडलेल्या एका घटनेशी जोडला आहे। 4 वर्षापूर्वीचं विहिरीचं रहस्य मालकानं सांगितलं। खरं तर त्या दिवशी शेवटच्या 10 सेकंदामध्ये नेमकं काय घडलं, अपघात कशामुळे झाला हे सुरुवातीला कोणालाच माहिती नव्हतं। पण हा अपघात जेव्हा घडला तेव्हा तिथे अनेक टीव्ही चॅनलचे पत्रकार पोहोचले। तेव्हा सगळ्यात आधी तिथे एक असा माणूस सापडला ज्याने गाडी विहिरीत पडताना स्वतः जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी मारली होती। खरं तर हा टेम्पो पाण्यात पडत होता, त्याच वेळेस तिथून एक माणूस चालला होता। त्याने टेम्पो पडताना पाहिला, त्याने उडी मारली। 5 जणांना त्याने वाचवण्यासाठी प्रयत्न केले। जेव्हा या धाडसी तरुणाची मुलाखत समोर आली तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रातून कौतुकाचा वर्षा होऊ लागला होता। पण याच कौतुकादरम्यान त्याने एक असा वेगळाच खुलासा केला की ज्याने सगळ्यांचा काळजाचा ठोका चुकला। पण तेवढ्यात खरा धक्का तेव्हा बसला जेव्हा आज या विहिरीच्या मालकाची मुलाखत समोर आली। कारण विहीर मालकाने 4 वर्षापूर्वी या विहिरीच्या बाबतीत एक अशी घटना सांगितली, एक असा प्रसंग सांगितला की ज्याचं कनेक्शन या भीषण अपघातासोबत अगदी घट्ट बसलंय। मग नेमकं त्या दिवशी काय घडलं होतं, शेवटच्या 10 सेकंदात त्या ड्रायव्हर सोबत काय झालं, टेम्पो विहिरीत पडल्यानंतर ज्या व्यक्तीनं ताबडतोब उडी मारली त्याला पाण्याच्या आत नेमकं शेवटी काय दिसलं, आणि विहिरीच्या मालकानं लपून ठेवलेलं ते 4 वर्षापूर्वीचं विहिरीचं रहस्य नेमकं काय आहे, चला जाणून घेऊया आजच्या या संपूर्ण आणि सविस्तर स्पेशल रिपोर्ट मध्ये। एक घटना पंढरपूरच्या एका छोट्याशा गावातून समोर आली, जिथे अचानक एक भरधाव टेम्पो रस्त्याच्या कडेच्या विहिरीमध्ये जाऊन पडला। 14 जण होते, त्यापैकी 8 जणांचा अंत झाला। खरं तर ही जी घटना आहे याचं कारण सुरुवातीला चालकाचा ताबा सुटला असं सांगण्यात आलं, पण ही टेम्पो पडल्यानंतर एका व्यक्तीने वाचवण्याचा प्रयत्न केला होता। टेम्पो पडताच ज्याने उडी मारली त्याची मुलाखत समोर आली। पण आज विहिरीच्या मालकाने जे सत्य सांगितलं, जे रहस्य सांगितलं, त्याने सगळा चित्र त्याचं बदललंय। खरं तर या घटनेची सुरुवात 1 दिवस आधीपासूनच झाली होती। सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावात राहणारं चौगुले कुटुंब आणि त्यांचे काही जवळचे नातेवाईक ग्रामस्थ मिळून एका धार्मिक प्रवासाला निघले होते। घरात आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण, लहान मुलांचे चेहरे आनंदाने नटले होते। महिलांनी पारंपरिक पोशाख केला, घरातल्या मोठ्या माणसांच्या चेहऱ्यावर वेगळं समाधान। मसड येथील प्रसिद्ध सिद्धनाथाच्या दर्शनाला जाण्याचं त्यांनी निश्चित केलं। सिद्धनाथ हे या भागातील अनेकांचं कुलदैवत, श्रद्धेचं स्थान। देवाच्या चरणी लीन होऊन आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी साकडं घालण्याच्या उद्देशाने चौगुले कुटुंबातील लहान मुलांसह महिला पुरुष मिळून 14 जण एका टेम्पो मध्ये आनंदाने स्वार झाले होते। त्यांनी मसडला जाऊन सिद्धनाथाचं अतिशय प्रसन्न वातावरणात दर्शन घेतलं, मंदिराला नैवेद्य दाखवला, आरती केली। देवाचा प्रसाद घेऊन हे हस्तखेळतं कुटुंब पुन्हा आपल्या रांजणी गावाकडे निघालं होतं। प्रवासात पिकअपच्या मागे बसलेली लहान मुलं खिदळत होती, महिला गाणी गात होत्या, एकमेकांशी गप्पा मारत होत्या। कोणालाच कल्पना नव्हती की अवघ्या काही किलोमीटर अंतरावर तांदुळवाडी गावाजवळ त्यांच्यासाठी मृत्यू दबा धरून बसला आहे। दुपारी साधारणपणे सायंकाळी 5:30च्या सुमारास ही गाडी म्हसवड पंढरपूर मार्गावरून तांदुळवाडी गावाजवळ आली। रस्ता अगदी नवीन, चकाचक सिमेंटचा बनलेला, त्यामुळे चालकाला रस्त्याचा अंदाज चांगला येत होता। रस्ता मोकळा असल्यामुळे गाडीचा वेगही सामान्यापेक्षा थोडा जास्त असण्याची शक्यता वर्तवली जाते। पण या चकाचक सिमेंट रस्त्याच्या अगदी कडेला कुठलीही पूर्वसूचना न देता, कोणताही फलक न लावता एक अथांग आणि उघडी विहीर उभी होती। गाडी पुढे जात होती, पण अचानक काहीतरी असं घडलं की ज्यामुळे ड्रायव्हरचं गाडीवरचं नियंत्रण पूर्णतः सुटलं। प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार गाडी जवळपास 200 फूट मागूनच
व्हायब्रेट व्हायला लागली होती, म्हणजे डावी उजवीकडे जायला लागली होती. ड्रायव्हर प्रचंड गोंधळला होता. समोर येणारा रस्ता आणि अचानक रस्त्याला लागून असणारी विहीर याचा ड्रायव्हरला अंदाज आला नाही. रस्त्यावरून गाडी अचानक बाजूला सरकली. कोणतीही संरक्षक भिंत, कठडा, बॅरिकेड नसल्यामुळे तो प्रवाशांनी भरलेला पिकअप थेट त्या खोल विहिरीच्या तोंडात काळ बनून कोसळला. तांदूळवाडी गावात त्यावेळी एक प्रचंड मोठा स्फोट झाल्यासारखा आवाज झाला. आजूबाजूचे ग्रामस्थ त्या दिशेने धावले. गाडी विहिरीत पडता क्षणी पाण्याचा एक मोठा कारंजा उडाला. सगळीकडे किंचाळ्या सुरू झाल्या. पण या पिकअपच्या मागे चालणाऱ्या टू व्हीलर चालकानं शेवटच्या 10 सेकंदात ड्रायव्हर सोबत काय घडताना पाहिलं. एक व्यक्ती मागून चाललेला, त्यानं उडी मारली आणि त्याने जे सांगितलं त्याने पहिला धक्का बसला होता. हा अपघात ज्यावेळेस होत होता त्यावेळेस रस्त्यावरून पिकअपच्या अगदी मागे एक टू व्हीलरवरून जाणारा स्थानिक तरुण इरफान मुजावर याने हा संपूर्ण थरार डोळ्याने पाहिला. इरफान पंढरपूर जवळील एका पेट्रोल पंपावर जात होता. त्याच्या डोळ्या देखत तो पिकअप रस्त्यावरून अचानक घसरला, थेट विहिरीत कोसळला. विहिरीत गाडी पडताच संपूर्ण गाडी पाण्यात उलटी झाली. पिकअपच्या मागच्या बाजूला कापड बांधलं होतं. चारही बाजूंनी गाडी बंद असल्यामुळे आतील लोक बाहेर पडायला जागा उरली नव्हती. विहिरीत पाणी खोल आणि खाली चिखल. इरफानने क्षणाचाही विलंब लावता त्याची गाडी रस्त्याच्या कडेला सोडली, विहिरीकडे धाव घेतली. विहिरीच्या काठावर पोहोचताच त्याला पाण्यात एक असं चित्रविचित्र राहणं बाळ दिसलं. बुडताना दिसलं. त्या चिमुरड्या जीवाला पाण्यात पाहताच इरफानने आपल्या जीवाची पर्वा न करता सरळ त्या खोल विहिरीत उडी घेतली. इरफानने लहान बाळाला वर काढलं, काठावर आणलं. त्यानंतर आजूबाजूचे स्थानिक गावकरी, काही धाडसी तरुण दोरखंड घेऊन विहिरीकडे धावले. इरफान आणि गावकऱ्याने मिळून विहिरीत शर्थीचे प्रयत्न सुरू केले. गाडी उलटी झाल्यामुळे आत अडकलेले लोक पाण्यात गुदमरत होते. इरफान आणि ग्रामस्थांनी गाडीच्या काचा फोडल्या, मागचं कापड फाडलं. आत असलेल्या प्रवाशांना एक एक करून बाहेर काढायला सुरुवात झाली. संपूर्ण बचाव कार्यामुळे 14 पैकी 6 जणांना सुरक्षितपणे बाहेर काढलं, ज्यामध्ये लहान मुलांचाही समावेश. 2 जण स्वतःहून पोहत वर आले. परंतु दुर्दैवाची गोष्ट म्हणजे पोलीस, अग्निशमन दल आणि अँब्युलन्स घटनास्थळी पोहोचायला अर्धा ते पाऊण तास लागला. जर प्रशासकीय यंत्रणा वेळेवर पोहोचली असती तर कदाचित सगळ्या जणांचे प्राण वाचू शकले असते. अखेर जेसीबी, हायड्रा मशीनच्या साह्यानं गाडी बाहेर काढण्यात आली. तोपर्यंत 7 महिला आणि एक बाळ हे त्या ठिकाणी तिथे ते झालं होतं. रांजणी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला. इरफान आपल्या धाडसानं 6 जीव वाचवले खरे, पण गावकऱ्यांच्या मते ही या रस्त्यावरची पहिली घटना नव्हती. या विहिरीच्या आसपास गेल्या 1 महिन्यात काय घडलं होतं, या मृत्यूच्या सापळ्याला जबाबदार कोण, आता विहिरीच्या मालकाचा जबाब येणार होता. अपघातानंतर सोलापूरचे अधिकारी कार्तिकेयन यांनी चौकशीचे आदेश देत कंत्राटदारावर कारवाईचे आश्वासन दिलं. सोशल मीडियावर अनेक चर्चा सुरू झाल्या. विहिरीचा मालक काय करत होता अशी चर्चा सुरू झाल्या. पण खरं तर विहिरीच्या मालकाने समोर येऊन एक धक्कादायक सत्य उघड केलं. विहिरीचा मालक म्हणाला, मसवड पंढरपूर रस्ता रुंदीकरणानंतर ही जुनी विहीर भूसंपादन क्षेत्रात आली होती. नियमानुसार ती मातीने बुजवून रस्ता करणं अपेक्षित होतं. मालकाला नुकसान भरपाई देऊनही विहीर बुजवण्याची विनंती रोडवे सोल्युशन कंपनीच्या अधिकाऱ्याने केली. परंतु पैसे वाचवण्यासाठी किंवा ढिसाळपणामुळे कंत्राटदारानं विहीर बुजवली नाही. उलट रस्ता बाजूने नेऊन संरक्षक भिंत बांधण्याचं आश्वासन दिलं. प्रत्यक्षात कंत्राटदाराने रस्ता उंच केला, पण विहिरी भोवती भिंत न बांधता काम अर्धवट सोडलं. आधी रस्ता विहिरीपासून लांब वर खाली होता, पण नवीन कामामुळे तो थेट विहिरीच्या तोंडाला लागून वर आला. या धोकादायक परिस्थितीबाबत विहीर मालकाने पीडब्ल्यूडी आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे अनेक लिखित तक्रारी, ईमेल पाठवले, ज्याच्या पोच पावत्या आजही उपलब्ध आहे. पण मात्र प्रशासनानं दुर्लक्ष केलं. गावकऱ्यांच्या मते प्रशासनाने हा मृत्यूचा सापळा बनवला. धक्कादायक म्हणजे अवघ्या 15 ते 20 दिवसापूर्वी एक पिकअप गाडी याच विहिरीत कोसळली होती. सुदैवाने त्याच्यात फक्त ड्रायव्हर होता आणि ड्रायव्हर ताबडतोब बाहेर येऊन तो बाहेर आला आणि गाडीत प्रवासी नसल्याने मोठी जीवितहानी टळली. या अपघाताला महामार्ग अधिकारी आणि कंत्राटदारच जबाबदार आहेत अशी लाट आता लोकांमध्ये उसळते. तर याच प्रकारे ही घटना घडलेली आहे. तर तुम्हाला या घटनेविषयी काय वाटतं नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.